नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। EPFचं बदललं नियम, नावापासून डेट ऑफ बर्थ पर्यंत विना डॉक्युमेंट्स होणार या बाबी अपडेट। जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी बातमी आपल्या सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या सभासदांना दिलासा देण्यासाठी आणि अपडेशन प्रोसेस सोपी करण्यासाठी नियमात बदल केला आहे। आता कर्मचारी सहजपणे EPF प्रोफाइल अपडेट करू शकतात। त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही। EPFOच्या या निर्णयाचा लाभ पेंडिंग रिक्वेस्ट असलेल्या 3.9 लाख सभासदांना होणार आहे। या सदस्यांना आता पेंडिंग रिक्वेस्ट रद्द करून नव्या सुव्यवस्थित प्रक्रियेअंतर्गत पुन्हा सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। आपण कोणती माहिती अपडेट करू शकता पहा मित्रांनो। EPFO प्रणालीत अनेक अपडेट्स आले आहेत। ताजं अपडेट म्हणजे सदस्य आपलं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, पालकांचं नाव, लग्नाची स्थिती, जोडीदारांचं नाव, एंट्री आणि एक्झिट तारीख आणि इतर माहितीसह कोणतीही कागदपत्रे सादर न करता आपली वैयक्तिक माहिती सहजपणे अपडेट करू शकतात। ही सुविधा कोणाला मिळणार पहा मित्रांनो। EPFOने दिलेल्या माहितीनुसार ही सुविधा अशा सदस्यांसाठी आहे ज्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN आधारशी व्हेरीफाईड आहे। तक्रारी कमी करणं आणि पेंडिंग रिक्वेस्ट जलद गतीनं निकाली काढणं हा या प्रक्रियेचा उद्देश आहे। यापूर्वी या बदलासाठी कंपनीकडून पडताळणी आवश्यक होती, ज्यास सुमारे 28 दिवस लागत होते। आधार पॅन लिंक आवश्यक मित्रांनो, आता सुमारे 45% विनंत्या सदस्यत्व स्वतः मंजूर करू शकतात। उर्वरित 50% रक्कम EPFOच्या सहभागाशिवाय नियोक्त्यांच्या मान्यतेनेच निकाली काढली जाऊ शकते। मात्र त्यासाठी सदस्यांना आपलं आधार आणि पॅन EPF खात्याशी जोडलं असलेलं याची खात्री करावी लागेल, कारण कोणत्याही अपडेट किंवा विड्रॉलसाठी ते बंधनकारक आहे। त्याशिवाय रिक्वेस्ट पूर्ण होण्यास उशीर होऊ शकतो। नव्या प्रक्रियेमुळे या तक्रारीमध्ये लक्षणीय घट होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। प्रोफाइलमध्ये बदल करण्यासाठी सदस्याला कागदपत्रे सादर करण्याची आणि नियोक्त्यांच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही। यासाठी UAN आधारचे लिंक असणं आवश्यक आहे। सदस्यांना EPFO पोर्टल किंवा उमंग ॲपवर लॉग इन करून अपडेटसाठी विनंती करावी लागेल। तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।